सर्वांचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट्स या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे. आपण पर्यावरण याविषयी पाहणार आहोत किंवा पहिला व्हिडिओ मागचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल. आता पर्यावरणामधील जे पाणी आणि आरोग्य आहे त्याचा सहसंबंध आपण पाहणार आहोत आणि खूप महत्त्वाचा असा टॉपिक आहे ते. बघा, भारतामध्ये जलसंपत्तीची उपलब्धता आणि पाण्याची गुणवत्ता दिवसेंदिवस कमी होत आहे. साहजिकच आहे, हा पॉईंट बरोबरच आहे. कारण बघा, दिल्लीची बातमी तुम्ही वाचता त्यावेळेस तिथं हवा प्रदूषण तर होतच आहे, परंतु तिथलं पॉप्युलेशन वाढलेलं, तिथलं जे सांडपाणी आहे ते सगळं स्वच्छ पाण्यामध्ये देखील मिसळलं जाते. प्लास्टिकच्या पिशव्या, बाटल्या हे सगळं पाण्यामध्ये मिक्स होत आहे. बरोबर, हे साहजिकच योग्यच विधान आहे, म्हणजे बरोबरच आहे. काही महत्त्वाचे पॉईंट्स बघा, देशातील 50% पेक्षा जास्त लोकांना पिण्यायोग्य पाण्याची सुविधा उपलब्ध नाही. 80% रोग पाण्यामुळे होतात, हे बरोबरच आहे. अशुद्ध पाणी आणि पाण्याच्या कमतरतेमुळे दरवर्षी 13 लाखाहून अधिक, म्हणजे ढोबळमानानं आकडा असतं, 13 लाखाहून अधिक अर्थात 1,30,00,000 अधिक लोक मृत्युमुखी पडतात. प्रक्रिया न केलेले सांडपाणी आणि पाण्यातील जास्त सेंद्रिय घटक यामुळे कॉलरा, टायफॉईड, अतिसार आणि कावीळसारखे रोग पसरतात. आता इथं ज्यावेळेस तुम्ही वाचन करत असता त्यावेळेस एक गोष्ट लक्षात घ्या, की जलजन्य आजार खालीलपैकी कोणते असं विचारलं तर हे त्यामध्ये कॉलरा, टायफॉइड, अतिसार आणि कावीळ यांचा देखील समावेश होत असतो. त्यानंतर उद्योग कारखान्यामधून बाहेर पडणारी वेगवेगळ्या प्रकारची विषारी द्रव्ये जड धातू प्रक्रिया न करता पाण्यात सोडतात. तुम्हाला आणखीन एक प्रश्न आहे, जड धातू प्रक्रिया शब्द आल्यामुळं थोडं आठवलं तुम्हाला. मिनामाटा हा आजार कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला सांगायचं आहे. आठवत नसेल तर तुम्ही वहीवर लिहा, परंतु ह्याचं क्लिअर कट, ही मिनामाटा आजार कोणत्या मूलद्रव्याशी निगडीत आहे. ओके, म्हणजे कशाचं मानवी शरीरामध्ये संचयन झाल्यामुळं तुम्हाला हा आजार होत असतो, आणि तुम्हाला म्हणण्यापेक्षा इतरांना. त्यानंतर मिनामाटा हा आजार कोणत्या देशात सर्वप्रथम आढळला, हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. परीक्षेला यापूर्वी आलेला आहे. ह्याचं रिपिटेशन जे आहे ना, प्रश्नाचं प्रमाण बऱ्याच वेळेस आलेलं आहे. ठीक आहे. शेतीमधून पाझरणारी कीटकनाशके, कृत्रिम सेंद्रिय रसायने आणि दीर्घकालीन टिकणारी सेंद्रिय प्रदूषके, पर्सिस्टंट ऑर्गॅनिक पॉल्युटंट पाण्यात सोडल्याने पाणी व भूगर्भ जल प्रदूषित होते, त्यामुळे मानवी आरोग्यावर परिणाम होतो. हे अशा प्रकारे पाणी आणि आरोग्य जे काही महत्त्वाचे पॉईंट होते ते आपण पाहिलेलं आहे. आता हवा आणि आरोग्य. हवा हे वेगवेगळ्या वायूंचे प्रमाणबद्ध मिश्रण आहे. दिल्लीमध्ये अर्थात मुंबईमध्ये, त्यानंतर पुण्यामध्ये, त्यानंतर बंगळुरूमध्ये, अशा प्रकारे बऱ्याच ठिकाणी अशा या म्हणजे प्रदूषणाची चर्चा होते. त्यावेळेस हवा प्रदूषण हा तिथला मुख्य मुद्दा ठरत असतोय. प्राथमिक आणि दुय्यम प्रदूषके मिसळल्याने हवेची गुणवत्ता बदलते, त्यामुळे सजीव आणि मनुष्याच्या आरोग्यास हानी पोहोचते. हवा हा संक्रमित होणारा घटक आहे, त्यामुळे प्रदूषित हवेचा परिणाम जागतिक आरोग्यावर होत असतो. बघा, 2.5 मायक्रॉन ते 10 मायक्रॉन मायक्रॉन आकाराचे सूक्ष्म कण, काजळी धूळ, विषारू वायू आणि शेती रसायने हवेच्या गुणवत्तेच्या हानीसाठी जबाबदार आहेत. त्यामुळे अनपेक्षित अवांछित परिस्थितीस सामोरे जावे लागते. सन 2018 मध्ये दिल्लीतील कार्यालय व शाळा हवेच्या प्रदूषणामुळे 2 आठवडे बंद ठेवल्या होत्या. आता दिल्लीमध्ये वारंवार हीच परिस्थिती येते आहे. भारतात दरवर्षी 3 दशलक्ष मृत्यू हवा प्रदूषणामुळे होतात. हवेतील सूक्ष्म कण श्वासाद्वारे आत घेतल्यामुळे हृदय, श्वसनाचे व फुफ्फुसांचे आजार, त्यानंतर कॅन्सर देखील होण्याची शक्यता जास्त प्रमाणात आहे. हरितगृह वायूमुळे होणाऱ्या जागतिक तापमान वाढीमुळे संसर्गजन्य रोग व त्वचेचे आजार देखील वाढत आहेत. हो, हवेमध्ये जे असतात काही घटक प्रदूषक जे हानिकारक असतात, त्यामुळे संसर्गजन्य रोग देखील होतात. जसं टीबी हा संसर्गजन्य रोग आहे. बरोबर, त्याचं एक माध्यम कसं आहे, त्याच्यामध्ये जे एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जातात, त्याच्यात शिंकल्यानंतर थुंकल्यानंतर जे कण असतात ते हवेत मिसळले तर इतरांना ते पसरत असतात, आणि प्रदूषित हवा जास्त असली की त्याचं प्रमाण वाढायचे जास्त चान्सेस असतात. त्वचेचे आजार देखील होत असतात. त्यानंतर वाहनाच्या प्रदूषणातून येणारी काजळी आणि कार्बन डायऑक्साईड यांच्यामुळे नाक व डोळ्यांची जळजळ, दमा व फुफ्फुसांचे विकार यात वाढ झाली आहे. पुढे स्मॉग अर्थात धुरामुळे श्वसनाचे विकार होतात, दृश्यमानता कमी होते व अपघातात लोकांचे जीव जातात. जर धुकं असेल तर समोरची तुम्हाला वाहन दिसत नाही,
त्यामुळे सरळ त्याला ठोकलं जातं जर समोरच्यानं ब्रेक लावलं तरी. पुढचा 7वा मुद्दा आहे, दाटीवाटी, अतिशय गर्दी, अनारोग्यदायी स्थिती यामुळे सूक्ष्म जंतूंची वाढ होते. तसेच हवेतून होणाऱ्या क्षयरोग, निमोनिया, पोलिओ, डांग्या खोकल्या या लहान मुलांच्या आजारात वाढ होते. हे म्हणलं होतं की टी व्हीबद्दल सांगितलं होतं की अशा प्रकारे त्याचा परिणाम व्हायचे चान्सेस असतात, म्हणजे आजार व्हायचे चान्सेस असतात संसर्गजन्य. जीवनाची मूलभूत आवश्यकता शुद्ध हवा आहे. जर हवेची गुणवत्ता कमी झाली तर ती सर्व सजीवांच्या आयुष्यात घातक ठरत असते. साहजिकच ही कॉमन सेन्स आहेत, परंतु काही मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. माती आणि आरोग्य. अयोग्य स्थिती पद्धतीमुळे प्रदूषित अन्न निर्मिती होते व अन्न आपल्या आहारात आल्याने आरोग्य बिघडत आहे. अविघटनशील संयुगे, रसायने, सेंद्रिय प्रदूषके इत्यादी घटक अन्नसाखळीत प्रवेश करीत आहेत. त्यामुळे त्यांची जैविक विषवृद्धी होत आहे. असे दूषित अन्न शरीरात गेल्यामुळे शारीरिक प्रणालीमध्ये बिघाड होतो आणि सजीवांच्या शरीरात कर्करोग होऊ शकतो, वैधव्य येऊ शकतो. जैववैद्यकीय कचरा मातीत मिसळल्याने मातीमधील सूक्ष्मजीव, प्राणी यांच्यावर परिणाम होतो. किरणोत्सर्गी उत्पादने, ई कचरा, रसायने, जड धातू इत्यादीमुळे मानव, प्राणी व वनस्पतींना जे आहे विविध रोग होत असतात. मी पुन्हा एकदा तुम्हाला आठवण करून देतोय, हे जे आहे मानवी संचय आहे, जे मिनामाटा आजार आहे, तो मानवी संचय झाला. एका कारखान्यामुळे एक घटक जे आहे ते पाण्यात गेला, सोडला त्यांनी पाण्यात, माशांनी ती म्हणजे अक्युमुलेट केले, खाल्ले आणि ते तेथील जी आजूबाजूला असतील त्यांनी मासे वगैरे खाल्ल्यामुळं ती मिनामाटा हा आजार झाला. मिनामाटा हा आजार कोणत्या देशात सर्वप्रथम आढळला आणि तो कोणत्या मूलद्रव्यामुळे झाला, हा तुम्हाला 2 मुद्द्याचा प्रश्न आहे. क्लिक करा आणि एवढ्यावरच ते प्रश्न येणार आहे. त्यानंतर आता पुढचा प्रश्न आहे, किरणोत्सर्गी आरोग्य. आण्विक चाचण्या, देशामधील युद्धे आणि अणुप्रकल्पातील अपघात यामुळे त्या परिसरातील पर्यावरणाचा ऱ्हास होतो. युरेनियम 235, स्ट्रॉन्शियम 90, आयोडीन 131, सेजियम 137 ही किरणोत्सर्गी प्रदूषके वेगवेगळ्या प्रक्रियामुळे वातावरणात सोडली जातात. मानवी ऊतीमध्ये रेडिओ न्यूक्लाइड्स जमा झाल्यामुळे कर्करोग व जनुकीय बदल होतात. त्यामुळे विकृत अवयवासह बाळे जन्माला येतात. पुन्हा एकदा लक्षात घ्यायच्यात, काय लक्षात घ्यायचे, मानवी ऊतीमध्ये रेडिओ न्यूक्लाइड्स जमा झाल्यामुळे कर्करोग व जनुकीय बदल होतात. जनुकीय म्हणजे DNA जे असतात त्यामध्ये, ओके, त्यामुळे विकृत बालके जमा होत असतात. आता किरणोत्सर्गी प्रदूषके वेगवेगळ्या प्रक्रियामुळे सोडले जाणारे कोणकोणते आहेत, तर युरेनियम 235, स्ट्रॉन्शियम 90, आयोडीन 131, सेजियम 137 ही सर्व प्रदूषके निर्माण करणारी आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाणी आरोग्य, हवा आरोग्य आणि माती आरोग्य, किरणोत्सर्ग आरोग्य हे सगळ्या महत्त्वाचे मुद्दे पाहिलेले आहेत. हे आहे ना, याच्यात तुम्हाला फॅक्च्युअल डाटा आजच्या याच्यामध्ये जास्त नाही जरी दिसला तरी जी कन्सेप्च्युअल आहे, कन्सेप्च्युअल प्रश्न जे विचारलं जातं ते यामार्फतच तुम्हाला वाचून तुमचं जी आहे मेंदूला तशा प्रकारे चालना देऊन किंवा तुम्हाला ती अंडरस्टँडिंग होऊन यामार्फतच होत असते. लक्षात घ्या, पाणी आरोग्य, माती आरोग्य, हवा आरोग्य यावर आपण प्रश्न पाहिलेले आहेत. फॅक्च्युअल डाटावरती चार्ट जे आहेत तुम्हाला भेटून जातील. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.